नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आर्ट ऑफ हिलिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शारदा मॅडमशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की रेकी लेवल 1 झाली, रेकी लेवल 2 झाली, तर मग आता पुढे काय। तर क्षणाचाही विलंब न लावता आज आपण मॅडमकडून जाणून घेऊयात की पुढे काय करायचं आम्ही या दोन्ही लेवल झाल्यानंतर। येस, नमस्कार मृदुल, खूप छान प्रश्न आहे की सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता असणार आहे की मास्टरशिप ही तिसरी लेवल आहे। आता बऱ्याच लोकांना असं होतं की मास्टरशिप म्हणजे काय, कधी करावी, कुणी करावी। तर मी तुला थोडंसं डिटेलमध्ये सांगते, सगळ्यांनाच आवडेल ऐकायला की मास्टरशिप लेवल 1 झाली की आपण स्वतःवर काम करतो, म्हणजे थोडंसं वरती आपण म्हणतो ना, फार डीपर नाही जात, पण मास्टरशिपमध्ये आपण खूप डीपर जातो स्वतःवर काम करताना। म्हणजे ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम, ईच अँड एव्हरी आपलं जे काही दुखणं आहे, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, सगळ्या वाईज जेवढं पण आपला इश्यू आहे ना, त्याच्यावर आपण मास्टरशिपमध्ये काम करू शकतो। आणि दुसरी लेवल जी आहे ती दुसऱ्यांना आपण हील करतो। पण मास्टरशिप केल्यानंतर ते जे स्ट्रोक तुम्ही सेकंड लेवलला दुसऱ्यांना बरे करण्यासाठी किंवा दुसऱ्याचे प्रॉब्लेम हील करण्यासाठी जे करताना, ते अप्रतिम म्हणूया आपण, मस्त स्ट्रोक्स असतात आणि त्याचा रिझल्ट जवळजवळ 800 टाइम्स तुम्हाला मिळतो, जो सेकंड लेवलमध्ये आपण म्हणू की तुम्ही बेसिकवरच असता। येस, खूपच छान आहे मॅडम। पण मग हे मास्टरशिप कोण करू शकतो, म्हणजे त्याला काही एलिजिबिलिटी असं काही आहे का? ऍक्च्युली ना, मी वय वगैरे नाही सांगणार, पण जेव्हा असं तुम्हाला जाणीव होते ना की बाबा मी एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आपण जेव्हा इझिली घेऊ शकतो, तर तेव्हा आपण काय करायचे, मास्टरशिपसाठी एनरोल करू शकतो। अरे वा। पण मग जे कोणी वर्किंग आहेत, म्हणजे विशेषतः जेंट्स, ह्यांचा सगळ्यांचा प्रश्न असेल की आम्ही वर्किंग आहोत, इव्हन लेडीज सुद्धा, सो मग आम्ही कसं करणार, म्हणजे आम्ही कसं काय तिथे जॉईन करणार? कारण हा जर प्रोग्राम असेल, सगळं शिकायचं असेल, तर मग आम्ही हे कसं काय जॉईन करू शकतो? आमचं जे करिअर आहे ते चालू ठेवून पण आम्ही हे करू शकतो का? म्हणजे तुला असं म्हणायचंय का की अभ्यास इतका असणार आहे मास्टर म्हटलं? म्हणजे पण खरं सांगू का, मास्टर ही पदवी म्हणून फारच छान वाटते, पण एक गोष्ट ऐकायला पण तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा तुला पण मला सांगायला आवडेल की मास्टरशिप हे विदाऊट अभ्यास आहे हा प्रकार। म्हणजे कसं, आता अरे असं अभ्यास, सगळ्या स्टुडंट्सना प्रश्न पडलाय कसं काय? तर मी हा कोर्स असा डिझाईन केलाय ना, म्हणजे जवळजवळ 6 महिने आपण हा कोर्स घेतो। जर असं होतं की 6 महिने, पण पर वीक, म्हणजे फक्त आठवड्यातून एकदाच आपण घेतो। आणि जो काही त्या दिवशी, म्हणजे आता सपोज शुक्रवारी घ्यायचा ठरला, तर शुक्रवारी मी जे काही शिकवेन ते तुम्ही फुल वीक प्रॅक्टिस करायचं आहे, नेक्स्ट शुक्रवारपर्यंत। नेक्स्ट शुक्रवार आपण फक्त ट्रायल बघतोय, तुम्हाला येतं की नाही, कसं केलं, प्रॅक्टिस केली की नाही, असं वगैरे। आणि मग त्याच्यात नेक्स्ट वीकमध्ये परत एक मेन सब्जेक्ट। आता एक उदाहरण सांगू का तुला, कारण कन्फ्यूज व्हायला होतं। उदाहरणार्थ, आता मी जर म्हटलं की व्हायोलेट लाईट बघायला शिका, तर हा एक अतिशय महत्त्वाचा त्यातला एक अभ्यासक्रम आहे। ओके, तर आता लोकांना असं होणार की व्हायोलेट लाईट, तर आता ह्याच्यासाठी प्रॅक्टिस म्हणजे काय? सपोज आपण आता झोपलोय, जरा वेळ पडल्या किंवा डोळे मिटलेत, तर फक्त इमॅजिन करायचं व्हायोलेट लाईट कसा दिसतो, किंवा मी तुम्हाला ते पण ट्रायल दाखवेन की कसा व्हायोलेट लाईट बघायचा, पण तुम्हाला ते डोळे बंद करून इमॅजिन करता आलं पाहिजे। आता ह्याच्यासाठी हा अभ्यास थोडी नाही, हे प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिकल नॉलेज देते मी। त्यामुळे हा 6 महिन्याचा कोर्स होतो। हा ऍक्च्युली कसं आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून मी करून घेते। आता उदाहरणार्थ, त्याच्यात एक सिलेबस असा आहे की ऑरा बघणे। आता एखाद्या व्यक्तीचा ऑरा बघायचा असेल, दिवसातून किती माणसं तुम्हाला भेटतात, तू सांग बघू, किती वेळा कोण ना कोण आपल्या समोर असतंच, है ना? तर मग काय करायचंय, मी जर तुला टॅक्टिक्स शिकवली की कसा ऑरा बघायचा, तर तू ईच अँड एव्हरी माणसाला रीड करायला लागते आपोआपच। म्हणजे हे प्रॅक्टिस मी तुम्हाला, म्हणजे 6 महिन्याचा जे मी सारखी म्हणतीये, तर ते तुम्हाला यायला लागतं। मी लिटरली तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार। त्यामुळे खरंच खूप छान आहे, म्हणजे तुम्ही अगदी डिटेल्ड प्रॅक्टिकल नॉलेज देताय, म्हणजे हे खूपच छान आहे। कारण असं नाही कुठे मिळत, अगदी व्यवस्थित सगळं, अगदी सिलेबसनुसार प्रॉपर तुम्ही नॉलेज देताय। आणि मॅडम आपल्याला खूप खूप छान प्रॅक्टिकल नॉलेज देत आहेत।
खूपच छान आहे, खूपच छान आहे. पण मग अजून एक माझा असा प्रश्न आहे की मी आता मास्टरशिप केली आणि माझी मास्टरशिप झाल्यानंतर मग मी माझी स्वतःची प्रॅक्टिस करू शकते का मग? म्हणजे त्याच्यासाठी मग काय लागतं किंवा हा पण खूप छान प्रश्न आहे, कारण प्रत्येकाला असं होतं की मी जेव्हा मास्टरशिपसाठी एनरोल करते आणि मी जे फीस भरते त्यावेळेस मला रिटर्न्स कधी मिळणार. तर मास्टरशिप म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता. रेकी लेवल 1 आणि 2, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. रेकी लेवल 1 आणि 2 दुसऱ्यांना तुम्ही शिकू शकता, म्हणजे तुमचं अर्निंगच सुरू होतं. त्यामुळे इझी. म्हणजे माझी फीस तर तुम्ही लगेचच रिकवर कराल, प्लस आयुष्यभर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, फक्त तुम्हाला बोर्ड लावायचं आहे मृदुल की इथे रेकी शिकवली जाईल आणि दॅट्स इट. एवढंच करायचंय. म्हणजे ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट काय तर फीजच फक्त इन्व्हेस्टमेंट आहे. अदरवाईज आयुष्यभर तुम्ही लोकांना शिकवू शकता रेकी लेवल 1 आणि 2. मस्त ना? मीच मस्त म्हणते तुला. खरंच खूपच छान, खूपच छान. आणि हे तुम्ही म्हणताय तसं आम्ही जगाच्या पाठीवर जाऊन कुठेही करू शकतो. आणि तुम्हालाही सगळ्यांना कळलंच असेल की तुम्ही कधीही हे सुरू करू शकता. म्हणजे आय एम करेक्ट की हे तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही ह्याला तुम्ही सुरू करू शकता. मग हे असं लाईक माझा जॉब चालू आहे तरी पण मी असं सेकंड करिअर करू शकते सुरू, किंवा ज्यांचं नाहीये तर ते स्वतःचं एक करिअर म्हणून हे सुरू करू शकतात. साईड बाय साईड इन्कम असं पण होऊ शकतं ते. अरे वा. येस. आणि हे जे वाक्य होतं तुझं की बाबा माझे मिस्टरांना करायचंय, किंवा बाबा जे रोजचं फुल डे बिझी आहेत म्हणजे जॉबमध्ये वगैरे, तर त्यांना ह्याचा काय उपयोग आहे? त्यांना सपोज शिकवायचं नाहीये, मी रेकी लेवल 1 आणि 2 नाही शिकवणार, असं जर काही लोकांचं असेल, मग त्यांनी कशाला मास्टरशिप करायची? पण मृदुल खरं सांगू का, आयुष्यात प्रत्येक माहिती नाही आपल्याला कधी कुठला प्रॉब्लेम, कधी कुठला इश्यूला फेस करायला लागेल. तर आता अचानक बॉस चिडला फॉर एक्झाम्पल, तर हे तुम्ही काय करता? ठीक आहे, ते फेस करू शकलात तर वेल अँड गुड, पण काय कॅरी करता घरी की स्ट्रेस, टेन्शन, आणि जरा चिडचिड, घरी येऊन सगळ्यांवर राग काढता. तर हे फार इझिली तुम्ही घालू शकता विथ द हेल्प ऑफ मास्टरशिप. मास्टरशिप सिम्बॉलचा उपयोग अशा ठिकाणी इतके वेळा आपण करतो ना, आणि इतकं असं वाटतं फक्त कुठलाही इश्यू येऊ दे, कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे, मी खूप छान बाहेर येऊ शकेन. हे खरंच खूप छान आहे. म्हणजे मला वाटतं तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की तुम्ही तुमचं करिअरही सुरू करू शकता, किंवा तुमचं करिअर असेल चालू तरी सुद्धा साईड बाय साईड तुमच्या रोजच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला ह्याचा खूप छान उपयोग करता येणार आहे. नक्कीच. थँक्यू शारदा मॅडम. आज तुम्हाला सगळ्यांना खूप छान माहिती मिळाली असेल. नक्कीच आपण असं परत परत भेटत राहणार आहोत आणि शारदा मॅडमकडनं खूप छान माहिती घेत राहणार आहोत. तर नक्कीच आमच्या म्हणजे ह्या तुम्हाला कशी वाटली ही माहिती, याच्यासाठीच्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. खूप खूप धन्यवाद. कमेंट करा. सॉरी तुला मध्येच डिस्टर्ब करते की येत्या 14 तारखेला रविवार आहे, सकाळी 9 वाजता आपण वेबिनार घेणार आहोत. आणि मास्टरशिप बद्दल अजून डिटेल माहिती, म्हणजे काही लोकांना असं असेल की लेवल 1 केल्यावर मी करू शकते का मास्टरशिप, तर येस, तुम्ही फक्त हा वेबिनार बघा, खूप डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे. तर येस, आता क्लोज करू शकतो आपण. तर पुढे येस, नक्कीच सगळ्यांना खूप छान माहिती मिळाली आणि सगळेजण वाट बघणार, म्हणजे बघतच असतील की 14 तारीख कधी येते आणि खूप छान माहिती आम्हाला अजून कधी मिळते म्हणून. सो नक्कीच रजिस्टर करा लिंकला आणि प्रतिक्रिया कळवा, कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद. परत भेटूया.